नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मुळशी धरणातून मुळशी तालुक्यातील गावांना 2 टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार, जलसंपदा मंत्री विखे पाटील। दिनांक 13/8/2025 बुधवार मुंबई भोर राजगड मुळशीचे माननीय आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांनी जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार जी गोरे, पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री मकरंद आबा पाटील यांचे समवेत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित बैठकीत मागणी केली असून त्याला तत्वता मान्यता मिळाली आहे। मुळशी प्रादेशिक टप्पा क्रमांक 1 मध्ये 28 ग्रामपंचायत व टप्पा क्रमांक 2 मध्ये 22 ग्रामपंचायतीचा समाविष्ट आहे। या योजनेच्या कामाची निविदा झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही झाली आहे। 23 फेब्रुवारी 2025 रोजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये टाटा कंपनीकडे अतिरिक्त जागा, पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लांटसाठी 5 एकर जागा आणि पाणी उचलण्याकरता जॅकवेलची व्यवस्था, 17 ग्रुप ग्रामपंचायत, 52 गावे, 18 नागरी सुविधा मिळाव्यात, तसेच वाढीव गावठाण क्षेत्र हद्द, त्याचबरोबर मुळशी, वाघवाडी, कुंभारी, पोमगाव, वडवाथर, मुळशी या ठिकाणी जेटी बंदर याकरिता 2,50,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे। टाटा कंपनीकडून मिळणारा CSR निधी उपलब्ध व्हावा त्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। यापूर्वी सर्व मागण्यांसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माननीय सदस्य अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। वाढीव गावठाण, 17 ग्रुप ग्रामपंचायतींना 18 नागरी सुविधा मिळण्यासाठी पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांनी संबंधित उपजिल्हा अधिकारी मापारी साहेब यांना सूचना दिल्या आहेत। यावेळी भोर विधानसभेचे माननीय आमदार श्री संग्रामदादा थोपटे, समवेत जिल्हा नियोजन समिती माननीय सदस्य श्री अमित कंधारे, श्री समीर मारणे, श्री विनायक ठोंबरे, श्री राजाभाऊ वाघ, सौ वैशालीताई सणस, श्री लक्ष्मण ठोंबरे, श्री गंगाराम म्हातेरे, श्री मनोहर सणस, श्री हनुमंत चव्हाण आदी मंडळी उपस्थित होते। मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।